हा भिक्खू श्रोतापती अवस्थेला प्राप्त झालेला असतो आणि नाही झाला असेल तर ज्या दिवशी तो भिक्षू होतो, ज्या दिवशी त्याच्या अंगावरची वर पडते, त्याच दिवशी तो श्रोतापती मार्गावर प्रवेश करतो. म्हणजे तो श्रोतापती मार्गावर चालत आहे. बुद्धाच्या प्रवाह जो आहे, जो स्रोत आहे, त्या स्रोतामध्ये धारीमध्ये आलेला आहे आणि म्हणून तो वंदन करण्याच्या लायकीचा आहे. म्हणून तुम्ही वंदन करता. हा भिक्खू सकृदागामी अवस्थेत प्राप्त झालेला आहे. ती अवस्था त्यानं प्राप्त केली आहे. आणि केली नसेल तर श्रोतापती अवस्था प्राप्त करून त्याने सकृदागामी मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून तुम्ही वंदन करता. या भिक्खूने अनागामी अवस्थेमध्ये मार्गावर गतिमान आहे, तर कोणी कोणी अनागामी अवस्था सुद्धा प्राप्त केलेली आहे. म्हणून वंदन करता. या भिक्खूनं अरहंत पद प्राप्त केलं आहे किंवा अरहंत पद प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. 8 पुरुष 4 जोड्या म्हणतात त्या या आहेत. श्रोतापती मार्ग, श्रोतापती फळ, सकृदागामी मार्ग, सकृदागामी फळ, अनागामी मार्ग, अनागामी फळ. अरहत मार्ग आणि अरहताचा फळ, या 4 जोड्या आहेत. आणि हा भिक्खू नेमका याच्यात कुठेतरी आहे, याच्या बाहेर नाही आहे. म्हणून तो वंदन करण्याच्या पात्रतेचा आहे. आणि म्हणून आपण संघवंदनामध्ये भिक्खू संघाला वंदन करतो ना, संघाला वंदन करतो ना, आपण संघवंदना म्हणतो. संघाला वंदन करतो म्हणजे भिक्खूला वंदन करतो. तीनही काळातल्या भिक्खूला वंदन करतो आपण. एच संघा अतीताच, एच संघा अनागता, पचुपन्नाच ए संघा अहंग वंदामे सबदा. सर्व तीनही काळातल्या भिक्खूंना होऊन गेलेले भिक्खू संघ भगवंताचा, आता असलेला भिक्खू संघ आणि उद्या जो भिक्खू संघ इथे होणार आहे, येणार आहे, त्याही भिक्खू संघाला, तीनही काळातल्या भिक्खू संघाला आपण वंदन करतो. कारण वंदन का करतो की वंदन करण्याच्यासाठी भगवंतानं भिक्षूला पात्र केलेलं आहे, त्याला त्या मार्गावर लावलेलं आहे. आणि म्हणून माझा भिक्षू कसा आहे आणि तो कसा असला पाहिजे, म्हणून हे भिक्खू कसा असला पाहिजे त्याची शिकवण भगवंत भिक्खूला सुद्धा देतात. आणि माझा भिक्खू हा असा आहे याची ओळख तुम्हाला करून देतात. कारण तुम्ही सजग असलं पाहिजे ना, तुम्ही सजग असलं पाहिजे. जर भिक्खूंचे कर्तव्य जाणत नसेल, भिक्खू जर भिक्खूचे कर्तव्य पालन करत नसेल, त्याच्या विनयाचं पालन करत नसेल, तर भगवंताने त्याला भिक्खू म्हणून स्वीकारलं नाही. भगवंत म्हणतात जो भिक्खू त्याच्या कर्तव्याचं पालन करत नाही तो भिक्खू नाही, तो बहिरूपी आहे. तो भिक्खू नाही, तो बहिरूपी आहे. त्यानं काशाय वस्त्र अंगावर घेऊन भिक्खूचं सोंग केलेलं आहे. तो सोंग घेऊन फिरतो आहे. मग सोंग घेऊन कोण फिरतो हे आमच्या उपासकाला माहीत असलं पाहिजे. आणि खरा भिक्खू कोण आहे हे आमच्या उपासकाला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत माझा भिक्खू कसा आहे त्याचं वर्णन, त्याचा आकार, त्याचं रूप हे आपल्या समोर उजागर करतात आणि आपल्याला सांगतात. आणि म्हणून
भिक्खू काय आहे, भिक्खू कसा आहे, भिक्खूचीही कर्तव्य काय आहे, भिक्खूला कोणतं कोणतं परिपूर्णता येण्यासाठी त्याला तर तो टोटली निर्वाणगामी आहे, टोटली निर्वाणगामी आहे. त्याला हे जीवनच त्याचं निर्वाण प्राप्त करण्यासाठी आहे. आणि म्हणून भगवंतानं भिक्खूला परिपूर्णपणे निर्वाणाचं शिक्षण दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुला काय काय केलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे ते सर्व भगवंताने भिक्षूला सांगितलेलं आहे. पण भगवंताने भिक्षूलाच नाही सांगितलं. आतापर्यंत 24 वग्गामध्ये जे सांगितलं ते कोणाला सांगितलं? ते उपासक उपासिकाला सांगितलं ना. त्याच्यामध्ये भिक्खूलाही सांगितलं, पण त्या भिक्खूला समोर ठेवून उपासक आणि उपासिकांनाही सांगितलं. कारण की भगवंताने जो धम्म जाणला, या सृष्टीचं, या जगाचं, या ब्रह्मांडाचं जे सत्य भगवंताने जाणलं आणि अनंत काळापासून हा मनुष्य प्राणी इतर सर्व प्राण्याप्रमाणे या भवचक्रामध्ये भटकत आहे, नुसता भटकत आहे आणि सर्व जीवन त्याचं दुःखामध्ये आहे. दुःखाव्यतिरिक्त काहीच नाही. आणि म्हणून परिपूर्णपणे या सर्व दुःखातून त्याची मुक्ती झाली पाहिजे. दुःखातून त्याची मुक्ती झाली पाहिजे, भवचक्रातून त्याची मुक्ती झाली पाहिजे. आणि म्हणून त्याला मुक्तीचा मार्ग, आपण दुःखाचा मार्ग या ठिकाणी आपण जो प्राप्त केला तो त्याला सांगितलाच पाहिजे, त्याला जागृत केलं पाहिजे, त्याला सजग केलं पाहिजे. तो जो अंधकारामध्ये भटकत आहे त्याला प्रकाशात आणलं पाहिजे. जिथे तो नासमज आहे तिथे त्याला समजावलं पाहिजे. आणि म्हणून उपासक कितीही भटकलेला असेल, उपासक कितीही अंधकारामध्ये असेल, उपासक कितीही दुराचार करत असेल, उपासक कितीही वाईट कर्म करत असेल, तर भिक्खूच्या नजरेमध्ये त्याच्याविषयी क्रोध उत्पन्न होत नाही. उलट वाईट माणसाच्या प्रती भिक्खूच्या मनामध्ये करुणाच उत्पन्न झाली पाहिजे, करुणा उत्पन्न झाली पाहिजे, मैत्री उत्पन्न झाली पाहिजे. अरे हा भटकलेला आहे, याचं सर्व जीवन दुःखात जाणार आहे, त्याला त्याच्यातून कसं वाचवलं पाहिजे, त्याला त्याच्यातून बाहेर कसं काढता आलं पाहिजे, ही दृष्टी भिक्षूची असते, भिक्खूची असते. आणि म्हणून अशा माणसाचा भिक्षू कधीच राग करत नाही, म्हणजे क्रोध करत नाही. उलट त्याची काळजी जास्त घेते, त्याच्याविषयी काळजी जास्त असते, जास्त असली पाहिजे. आणि जो मार्गी लागला, धम्माच्या श्रद्धावान झाला, तर तो तर झालाच. त्याला अधिक अधिक पुढे नेलं पाहिजे, त्याला मागे येऊ द्यायचं नाही. जो प्रवाहामध्ये लागला, जो मार्गामध्ये लागला, त्याला मागे येऊच द्यायचं नाही. पण जो प्रवाहात नाहीच आहे, अजून किनाऱ्याच्या कितीतरी दूर आहे, त्यालाही मात्र प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. नाही अनंत काळपर्यंत तो भटकत राहील, आता त्याचं काही खरं नाही. एकदा त्याचं इथलं जीवन संपलं की त्याचं काही खरं नाही. म्हणून त्यालाही इथली संधी दिली पाहिजे, धम्माची संधी दिली पाहिजे. असे जे कर्तव्य भिक्खू करतात आहे, अनेक प्रकारचे कर्तव्य भिक्षूंचे आहेत. आणि तो भिक्खू जो आहे, तो भिक्खू तुमच्या समोर भगवंत या ठिकाणी उभा करत आहे. त्या भिक्खूला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, समजून याच्यासाठी घेता आलं पाहिजे की कारण तो तुमचं कल्याण करणार आहे, त्याच्यावर तुमची श्रद्धा पहिल्यांदा बसली पाहिजे. श्रद्धा महत्त्वाची आहे.
श्रद्धा महत्त्वाची आहे. बुद्धावर श्रद्धा पाहिजे, धम्मावर श्रद्धा पाहिजे आणि संघावर श्रद्धा पाहिजे. पण आता बुद्धानं सर्व काही उपदेश सांगून ठेवला धम्मामध्ये आहे. म्हणजे धम्म इथे तुम्हाला दिला, पण बुद्ध तुम्हाला सांगायला येणार आहे का आता? पण जो भगवंताने धम्म दिला, तर आता सांगण्याचं कर्तव्य कोणाकडे दिलं, जबाबदारी कोणाकडे दिली, अधिकार कोणाकडे दिला? भिक्षूंकडे दिला. त्यानं जर धम्म सांगितला नाही आणि तुम्ही जर तो श्रद्धेनं ऐकला नाही, तर धम्मावर ग्लानी येऊ शकते. आणि म्हणून जगाचं उदाहरण आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये धम्म गेला. कोण गेलं धम्म घेऊन? भिक्षू गेला की उपासक गेला? तोच गेला. मिलिंद राजाला सुद्धा श्रीलंकेमध्ये भगवंताचा धम्म पोहोचत करण्यासाठी स्वतःच्या मुलाला आणि मुलीला, महेंद्राला आणि संघमित्राला आधी भिक्खू आणि भिक्खुणी बनवावं लागलं. भिक्खू आणि भिक्खुणी बनवलं आणि मग इथला धम्म घेऊन ते कुठे गेले? श्रीलंकेमध्ये गेले. सर्वात पहिल्यांदा जगाच्या पाठीवर भारतातून दुसऱ्या देशामध्ये जे भगवंताचं तत्वज्ञान आहे त्रिपिटकामध्ये, ते त्रिपिटक सर्वात पहिल्यांदा कोण्या देशामध्ये गेलं? श्रीलंकेमध्ये गेलं सर्वात पहिल्यांदा, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि ते कशामध्ये नेलं? त्रिपिटक कशामध्ये नेलं? महेंद्रानं आणि संघमित्रानं. त्रिपिटक भगवंताचं धम्म हे तत्वज्ञान कशामध्ये नेलं? ते त्यांनी. त्रिपिटक काय लहान आहे का मोठं आहे ना त्रिपिटक? एवढं मोठं त्रिपिटक त्यांनी कशात नेलं? कशा? जहाजात? ग्रंथ नाही नेले त्यांनी. संपूर्ण त्रिपिटक डोक्यात नेलं. सम्राट अशोकाच्या काळामध्ये लिहून ठेवणे, लिखाण करणे तोपर्यंत अस्तित्वात आलं नव्हतं. समजलं का? आणि म्हणून भगवंताचं तत्वज्ञान हे संग्रहित कुठे केलं जात होतं? डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये, स्मृती. आणि हे संग्रहित करून ठेवणारे यांचं काय नाव होतं? कोणत्या नावानं ओळखलं जात होते? ते विशिष्ट लोक होते, ते अर्हत लोक, सर्वच नाही. काय म्हणायचे त्यांना? भनक. त्यांचं नाव काय होतं? भनक. भनक म्हणजे असे भिक्खू, ते अर्हत तर असायचेच, पण भगवंताच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आणि शब्द जसाच्या तसा, काना मात्रेत सुद्धा चूक होणार नाही. आणि ज्या पद्धतीनं भगवंत सांगत होते त्या पद्धतीनं जसंच्या तसं, जसं आपण आता कॉम्प्युटरमध्ये फिट करून ठेवतो ना, तसंच ते डोक्यामध्ये फिट करून ठेवून देत होते. कॉम्प्युटरचा उपयोग ब्रेनच्या माध्यमातून, मेंदूच्या माध्यमातून बुद्धाच्या काळामध्ये होत होता. नंतर लिहिण्याचा हे लागला शोध. पहिल्या संगीतीमध्ये जे संग्रह झालंय, संगायन जे झालंय, तेव्हा काय ते लिहून नाही ठेवलं होतं, ते डोक्यामध्येच ठेवलं होतं. पाचसे, अर्हत, भनक, त्यांचं
ते संगायन होतं, ते संगीती होती. अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यात जिथे जिथे गेले तर ते सर्व तेव्हाच्या राजा महाराजांनी कोणाला पाठवलं? भिक्षूंना पाठवलं. आणि म्हणून आज तुम्हाला सगळीकडे, आणि चीनमधूनही भारतामध्ये जे काय आले हुयान स्वांग वगैरे वगैरे वगैरे, ते इथं आल्यानंतर त्यांनी भगवंताचा धम्म स्वीकारला आणि इथला भगवंताचा धम्म म्हणजे त्रिपिटक संपूर्ण आपल्या डोक्यामध्ये घेऊन कुठे गेले. आणि काही काही नंतर आले तेव्हा लिखाणाचा शोध लागला होता, ते तेव्हा त्यांनी लिहून घेऊन इथून सर्व भगवंताचं साहित्य लिहिलं आणि आपापल्या देशामध्ये घेऊन गेले. आणि म्हणून भिक्खू जे आहे, भिक्खू म्हणजे काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे धम्मामध्ये, हे भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगतात आहे. ते आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांना समजून घेतल्याशिवाय आपल्याला आपलं सुद्धा कल्याण साधता येणार नाही आणि धम्म त्या पद्धतीनं समजून घेता येणार नाही. भिक्षू ज्या पद्धतीनं त्याने धम्माचा भगवंताने सांगितल्याप्रमाणे त्याने जो बोध घेतला असते तो बोध घेऊन सांगते. भिक्षू जो धम्म सांगते तो बोध घेऊन सांगते. बोध घेतल्याशिवाय धम्म सांगता येत नाही, सांगूही नाही. पुस्तकात वाचला आणि सांगायचं तसं नाही आहे. अनेक लोकांनी साहित्य लिहिलेलं आहे आता, पण प्रत्येकानं आपापल्या बुद्धीनं साहित्य लिहिलेलं आहे आणि प्रत्येक एवढा काही विद्वान नाही आहे आणि शीलवान तर बिलकुल नाहीच नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे म्हणजे अंतरंग जाणता आला पाहिजे त्याला, तो तिथपर्यंत नसते ना पोहोचला. अध्यात्मामध्ये कुठे पोहोचलेला असतं तर नाही. शोध आणि बोध घेण्यापर्यंत तो नसते पोहोचला, पण तिथे भिक्खूला ते शिकवण दिल्या गेलेली आहे, तो त्या ठिकाणी सक्षम असते. आणि अशा भिक्खूंनी तो धम्म, आणि त्या भिक्खूंच्याबद्दल बोलत आहे. काही काही भिक्खू आपले कर्तव्य पालन सर्वच करतात असं जरुरी आहे का? नाही आहे. म्हणूनच तर भगवंत तुम्हाला भिक्खू इथं सांगत आहे. म्हणजे जे कर्तव्याचं पालन करत नाही तेही तुमच्या लक्षात आले पाहिजे, आणि जे कर्तव्याचं पालन करतात तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दोघंही लक्षात आले पाहिजे. आणि तिथे भगवंतांनी सरळ सांगितलं, जो कर्तव्याचं पालन करत नाही तो माझा भिक्षू नाही, तो भैरूपी आहे. आणि म्हणून तुम्हाला भिक्षू ओळखता आला पाहिजे आणि तुम्हाला भैरूपी सुद्धा ओळखता आला पाहिजे. हे जर उपासकांना ओळखता आलं आणि भिक्खूला ओळखता आलं आणि त्या भिक्खूला स्वीकारता आलं, त्याच्या प्रति श्रद्धा व्यक्त करता आली, आणि जो भैरूपी आहे त्यालाही ओळखता आलं आणि त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, तर भैरूप्यांची संख्या वाढणार नाही. भैरूप्यांची संख्या वाढणार नाही, कारण की तुम्ही ओळखता त्यांना. ओळखलं असल्यामुळे तुम्ही त्यांचा सन्मान करत नाही, आणि सन्मान करत नाही त्याला काही भेटत नाही. म्हणून त्याला इथून आला तर घरी, पण जाणं असतं त्याला, म्हणजे कचरा कमी होतो सांगायचं म्हणजे. आणि म्हणून हे तुम्हाला सर्व माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतानं काही एक लपवून ठेवलं नाही, सर्व उघड केलेलं आहे. आपण ते जाणलं पाहिजे, कारण की आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे. आपलं कल्याण झालं तर इथे धम्माचं अस्तित्वसुद्धा तेवढं प्रत्येक माणसानं त्याला कल्याण समजलं, आणि त्याला हे कल्याण सांगणारा, हा मार्ग देणारा भिक्षू जर त्यांना ओळखला तर या ठिकाणी माणसांची संख्या वाढणार आहे, खऱ्या माणसांची संख्या वाढणार आहे, म्हणजेच धम्म वाढणार आहे. जिथे माणूस तिथे धम्म, जिथे धम्म तिथे माणूस. आणि म्हणून हे आपल्याला समजलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. आपण या भिक्खू वग्गामध्ये आपण भिक्खूला, जो भगवंताने त्याचा चेहरा आपल्यासमोर ठेवलेला आहे, तो आपण या ठिकाणी समजण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया. भिक्खू वग्गामध्ये आज आपण याच ठिकाणी पूर्णविराम घेऊया. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.